कटीच्या खालचा भाग ब्रह्मस्वरूप, कटीपासून मानेपर्यंतचा भाग श्री विष्णू स्वरूप, तर मस्तकाचा भाग शिवस्वरूप आहे. मूर्तीचा रंग काळा असला तरी खऱ्या भक्ताला सूक्ष्म दर्शनेंद्रियांनी मूर्ती पांढरीच दिसते. भालप्रदेश हा आज्ञाचक्रातून तेजाची उधळण करतो. कटी प्रदेशाच्या वर ज्ञानेंद्रिय तर खाली कर्मेंद्रिय आहेत. कटेवरती हात म्हणजे कर्मेंद्रिय अधीन आहेत. भक्त पुंडलिकानं दिलेली वीट. वीट हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. पृथ्वी तत्वापासून संसाराचा आरंभ होतो. अशा प्रकारे संसार आणि अध्यात्म यांची सांगड विठ्ठलाच्या मूर्तीत चांगल्या प्रकारे घातली गेली आहे. पांडुरंग. योग मार्गामध्ये पांढरा रंग निर्गुण तत्वाचं प्रतीक समजला जातो. सगुण रूपाला श्री विठ्ठल तर निर्गुण रूपाला पांडुरंग असे म्हटले जाते. हिमालयात अधिकांश शिवलिंगे पांढऱ्या रंगाची आहेत. त्यामुळे पांडुरंग हाच महादेव आणि विठ्ठल आहे. मुक्तकेशी दासीची बोटे पांडुरंगाच्या पायात रुतली आहेत. बोटाची तशी खून श्री विठ्ठलाच्या चरणावरती आहे. श्री विठ्ठलाच्या चरणांशी मुक्ती मिळते, परंतु पुंडलिकासाठी प्रत्यक्ष पांडुरंग अवतरला आहे. त्यामुळे मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. भक्ती करूनच मुक्ती मिळते असा याचा आध्यात्मिक अर्थ आहे. श्री विठ्ठलाला सर्व समान आहे. कुणी लहान नाही, मोठा नाही. पांडुरंग हा समानतेचे प्रतीक आहे. मनुष्यानं स्वतःला बंधन घालून घ्यावे. कोणत्या मार्गानं जायचे ते ठरवून घ्यावे. वाममार्गाला जात आहोत की चांगल्या मार्गाने हे पाहावे. चांगल्या मार्गाने जाताना सुद्धा अहंकाराची बेडी पडता कामा नये. त्यामुळे चांगल्या मार्गाने जातानाही काही बंधने पाळणे आवश्यक आहेत असे हे तोडे सांगतात. शिवाय तोडे असेही सांगतात की चांगले वाईट काही न मानता साक्षीत्वानं राहा. विठ्ठलाच्या दोन्ही पायातील काठी. गुरे सैरावैरा धावत असताना गुराखी काठीच्या साह्याने त्यांच्यावरती नियंत्रण मिळवतो. जसे आपले षडीपू मध्ये मध्ये उधळत असतात, त्यांना साधनारूपी काठीनं नियंत्रित ठेवायचे असेल, संयमाने राहायचे असेल, त्याचे प्रतीक ही काठी आहे. श्री विठ्ठलाच्या पितांबराचा सोगा. देवाचे पितांबर सोन्याचे असते. ध्यान मार्गामध्ये तेजाचे प्रतीक म्हणून नीलवर्ण, पांढरा रंग आणि शेवटी सुवर्णाचा रंग असे सांगितले आहे. या सुवर्ण तेजाचे प्रतीक म्हणजे श्री विठ्ठलाच्या पितांबराचा सोगा आहे. कमरेचा वासरी वेलाचा करगोटा. वासना, षडीपू देवानं स्वतःच्या कमरेला बांधले आहे. देव कंबर कसून सर्व गोष्टींसाठी सिद्ध आहेत. तसेच मानवानेही करायचे आहे. अर्धांगिनी रुक्मिणीला बसायला दिलेली जागा. स्त्री आणि पुरुष एकच आहेत. स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे याचे प्रतीक ही जागा आहे. भृगु ऋषींनी देवाच्या छातीवरती लाथ मारल्याची ही खूण आहे. देवानं ऋषींची लाथ छातीवरती झेलली. या ठिकाणी देवानं कुठलाही अहंकार बाळगला नाही. त्रागा न करता संयमानं ती खून देव छातीवर मिरवत आहे. यातून देव आपल्याला राग आणि घालवायला सांगत आहे. रागावर नियंत्रण मिळवावे हे श्री विठ्ठल यातून आपल्याला सांगत आहेत. उजव्या हातातील कमळाची पाकळी हे शांतीचे प्रतीक आहे. कानातील मकराकार कुंडले. ही कुंडले आपल्याला विकार विसरण्यास सांगत आहेत. ध्यान साधनेद्वारे आपण नवद्वारापैकी कान सोडून अन्य सर्व द्वारे बंद करू शकतो. कान बंद करणे हे केवळ निविर्ब समाधीमध्ये शक्य आहे. मत्स्य हे आपतत्वाचे प्रतीक आहे. जोपर्यंत आपण आपतत्वावरती विजय मिळवत नाही तोपर्यंत वायुतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. वायुतत्वापर्यंत पोहोचल्यानंतर आपण निर्विकल्प समाधीत जाणं आणि ध्वनीवरती नियंत्रण मिळवणं म्हणजे कान बंद करणे सुलभ होते. हेच ही मकराकार कुंडले आपल्याला सांगतात. श्री विठ्ठलाच्या मस्तकावरील महादेवाच्या पिंडीचा आकार. भूमध्याच्या वर चिदाकार आहे. या चिदाकाशातील शुद्ध जाणिवेलाच आपण परमात्मा म्हणतो. हे महादेवाचे निर्गुण तत्व आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनाचा आरंभ होतो तो विटेपासून म्हणजे देवाच्या सगुण रूपापासून आणि शेवट होतो तो महादेवाच्या पिंडीच्या आकाराच्या दर्शनात. साधनेत सोहम सोहम सांगितले जाते किंवा हंसोहम असे म्हटले जाते. सोहम सोहम म्हणताना आपला श्वास स्थिरावतो आणि हंस होतो. त्यानंतर तो चिदाकाशात जातो. या चिदाकाशातील जी अहमविहित पूर्ण शुद्ध जाणीव आहे ती म्हणजे मी ब्रह्म आहे ही जाणीव. नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदायाच्या हृदयातून आणि संतांच्या अखंड नामस्मरातून एक नाव सतत आपल्या कानावर पडत आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. पण आपण कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये असे काय आहे की लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत त्या एका दर्शनासाठी येतात? ही मूर्ती हजारो वर्षांपासून भक्ताच्या श्रद्धेचं केंद्र बनून राहिली आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं, विठ्ठल फक्त एक देव आहे की त्याच्या प्रत्येक अवयवात, प्रत्येक अलंकारात, प्रत्येक मुद्रेमध्ये एक गहन आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. आज आपण श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील प्रत्येक वैशिष्ट्याचा अर्थ समजून घेणार आहोत. ही केवळ दगडात घडवलेली मूर्ती नाही, हे एक जिवंत तत्वज्ञानाची मूर्ती आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यासारख्या संतांनी या विठ्ठलाचा अनुभव घेतला. विठ्ठलाच्या मूर्तीतील प्रत्येक गोष्ट मानवाला जीवन जगण्याची दिशा देते. म्हणूनच आजचा हा प्रवास केवळ मूर्ती पाहण्याचा नाही, तर त्या मूर्तीमागील गूढ अर्थ समजून घेण्याचा आहे. सर्वप्रथम आपल्याला एक काळ्या रंगाची मूर्ती दिसते. दोन्ही हात कमरेवर ठेवलेले, विठेवर उभा असलेला विठ्ठल, मस्तकावरती मुकुट, गळ्यात दागिने, पितांबर, शांत चेहरा. परंतु संत म्हणतात, आपण जे पाहतो ते बाह्य स्वरूप आहे, खरी अनुभूती त्या पलीकडे आहे. विठ्ठल मूर्ती 3 तत्वांचं प्रतीक मानली जाते. कटीच्या खालचा भाग ब्रह्मस्वरूप, ब्रह्म म्हणजे सृष्टीचे निर्माते करणारे. कटीपासून मानेपर्यंतचा भाग श्री विष्णू स्वरूप, विष्णू म्हणजे पालन करणारे तत्व. मस्तकाचा भाग शिवस्वरूप, शिव म्हणजे संहार नव्हे तर अहंकाराचा अंत करून मुक्तीकडे नेणारे अंतिम तत्व. एका मूर्तीमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिगुणांचा संगम आहे. तिन्ही कार्ये एका परब्रह्मातून होत असल्याचे संदेश विठ्ठल देतो. अनेकांना वाटते की विठ्ठल काळ्या दगडाची मूर्ती असल्यामुळे तो काळा दिसतो, परंतु आध्यात्मिक परंपरेत याचा वेगळाच अर्थ सांगितला जातो. असे सांगितले जाते की खऱ्या भक्ताला दृष्टी प्राप्त झाली तर त्याला ही मूर्ती काळी दिसत नाही, त्याला ती शुभ्र, तेजस्वी, पांढरी दिसते. कारण काळा रंग हा बाह्य जगाला दिसणार आहे, परंतु अंतःकरण शुद्ध झाल्यावर भक्ताला निर्गुण तेजाचा अनुभव येतो. म्हणूनच संतांनी बाह्य रंगापेक्षा अंतरंगातील प्रकाशाला अधिक महत्त्व दिले. यातून एक सुंदर संदेश मिळतो. देव बदलत नाही, बदलतो तो आपल्या दृष्टिकोनाचा चष्मा. मनामध्ये लोभ, राग, मत्सर, अहंकार असेल तर जगही तसंच दिसतं. पण जर मन निर्मळ असेल तर विठ्ठलाची काळी मूर्ती आपल्याला हीच अंतर्मुख करणारी शिकवण देते. आता विठ्ठलाच्या कपाळाकडे पाहूया. भालप्रदेश योगशास्त्रात आज्ञाचक्राचा प्रदेश मानला जातो. आज्ञा म्हणजे विवेक, ज्ञान आणि अंतर्ज्ञानाचे केंद्र. असे मानले जाते की विठ्ठलाच्या भालप्रदेशातून तेजाची उधळण होत असते. हे तेज प्रकाश नसून ज्ञानाचं प्रतीक आहे. अज्ञानाचा अंधार दूर करून सत्याचा मार्ग दाखवणारे हे तेज आहे. म्हणूनच संत वारंवार म्हणतात की देवाकडे फक्त डोळ्यांनी पाहू नका, अंतःकरणाने पहा. कारण ज्ञानाचा प्रकाश बाहेर नसून आत जागृत व्हायला हवा. आता आपण त्या प्रसिद्ध मुद्रेकडे जातो. दोन्ही हात कमरेवर ठेवलेले. लहानपणापासून आपण ही मूर्ती पाहत आलो, पण या मुद्रेचा अर्थ किती जणांना माहिती आहे? मानवी शरीरामध्ये कमरेचं वर ज्ञानेंद्रिय आणि खाली कर्मेंद्रिय मांडली जातात. ज्ञानेंद्रिय म्हणजे जाणण्याची साधने, कर्मेंद्रिय म्हणजे कृती करण्याची साधने. विठ्ठलाने हात कमरेवर ठेवले आहेत. माणूस जे काही करतो ते विवेकाने केले पाहिजे. ज्ञानाशिवाय जे कर्म अनेकदा चुकीच्या दिशेला घेऊन जाते. म्हणून विठ्ठलाची ही मूर्ती सांगते की आधी विचार मग कृती, आधी विवेक मग कर्म. जीवनात संयमाने निर्णय घ्या. आणखी एक अर्थ असा सांगितला जातो की विठ्ठल भक्तांची वाट पाहत उभा आहे. हात कमरेवर ठेवून तो जणू म्हणतो, मी इथेच आहे, तू केव्हा माझ्याकडे येशील? देवाला घाई नाही, तो अधीर नाही, तो फक्त प्रेमाने आपल्या भक्तांची वाट पाहतो. आता आपण विटेकडे वळूया. ज्यावरती विठ्ठल उभा आहे ही साधी विट नाही, तिच्या मागे वारकरी संप्रदायातील एक कथा आहे. भक्त पुंडलिकाची. पुंडलिक आपल्या आईवडिलांची इतक्या निष्ठेने सेवा करत होता की स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी आले. पण त्या क्षणी पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत व्यस्त होता. त्यानं देवाला थांबण्यासाठी विनंती केली आणि समोर एक वीट टाकली. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची सेवा पूर्ण होईपर्यंत शांतपणे वाट पाहू लागले. ही कथा सांगते की देवाला पूजा, फुले, मोठमोठे विधी यापेक्षा निस्वार्थ सेवा अधिक प्रिय आहे. या विटेला आणखी एक तात्विक अर्थ आहे. वीट ही पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. पृथ्वी म्हणजे स्थैर्य, धैर्य, संसाराची सुरुवात. मानवाचा जन्म पृथ्वीवर होतो. याच पृथ्वीत्व कर्म करतो आणि त्या कर्मातूनच अध्यात्माकडे प्रवास सुरू होतो. म्हणून विठ्ठल संसारापासून दूर नाही. संसार सोडून देवाकडे येण्याची गरज नाही. संसारात राहूनही देव मिळू शकतो. कुटुंब, कर्तव्य, सेवा, भक्ती याची सांगड घालणारं अद्भुत प्रतीक म्हणजे विठ्ठलाची वीट. म्हणूनच वारकरी परंपरेत विठ्ठल म्हणजे केवळ मंदिरातील देव नाही, तो शेतकऱ्यांच्या घामात आहे, आईच्या मायेतील प्रेमात आहे, वडिलांच्या कष्टात आहे, संतांच्या अभंगात आहे, प्रत्येक प्रामाणिक कर्मामध्ये आहे. याच कारणामुळे लाखो वारकरी आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये पायी चालत पंढरपूर गाठतात. त्यांना फक्त देवाचं दर्शन घ्यायचं नसतं, तर या तत्वज्ञानाचा अनुभव घ्यायचा असतो. विटेवर उभा असलेला विठ्ठल प्रत्येकाला एकच संदेश देतो: कर्तव्य करा, सेवा करा, अहंकार सोडा, प्रेमाने जगत राहा. देव तुमच्या प्रत्येक पावलावरती तुमची वाट पाहत आहे. पुढच्या भागात आपण पांडुरंग या नावामागील रहस्य, मुक्तकेशी दासी आणि विठ्ठलाचं समचरण या अत्यंत गूढ प्रतीकांचा अर्थ सविस्तर समजून घेऊया.
त्याचा काळा रंग, कमरेवर ठेवलेले हात आणि विटेचे आध्यात्मिक महत्त्व समजून घेतले. पण आता आपण अशा वैशिष्ट्यांकडे वळणार आहोत जी केवळ मूर्तीचा भाग नसून संपूर्ण वारकरी तत्वज्ञानाची ओळख आहे. अभंगामध्ये विठ्ठल, पांडुरंग असा उल्लेख वारंवार येतो. पण ही दोन नावे सारखीच का आहेत, की त्यामागे वेगळा आध्यात्मिक अर्थ आहे? योगमार्गात पांढरा रंग हा निर्गुण, निराकार, शुद्ध चैतन्याचे प्रतीक मानला जातो. जेव्हा परमात्म्याचा कोणत्याही रूपात नसतो तेव्हा त्याला निर्गुण असे म्हटले जाते, आणि जेव्हा तो भक्तासाठी रूप धारण करतो तेव्हा तो सगुण बनतो. म्हणून संत परंपरेत सगुण रूपाला श्री विठ्ठल आणि निर्गुण रूपाला पांडुरंग असे संबोधले आहे. हिमालयातील अनेक प्राचीन शिवलिंगे पांढऱ्या रंगाची आढळतात. शिव हा स्वतः निर्गुण तत्वाचा अधिपती मानला जातो. म्हणून काही संतांनी पांडुरंग म्हणजे महादेव आणि महादेव म्हणजे विठ्ठल असे सांगितले आहे. याचा अर्थ दोन देव एक झाले असा नसून अंतिम सत्य एकच आहे. आपण त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. भक्तासाठी तो विठ्ठल असतो, योग्यांसाठी पांडुरंग, तर साधकांसाठी परमात्मा. यातून एक सुंदर संदेश मिळतो. ज्या क्षणी भक्ती पूर्णत्वाला जाते त्या क्षणी देवाचं नाव, रूप, पंथ सगळं संपून जातात. उरते ते फक्त परमचैतन्य, ती म्हणजे मुक्तकेशी दासी. परंपरेनुसार मुक्तकेशी दासी ही परमभक्त होती असे सांगितले जाते की तिच्या हाताची बोटे श्री विठ्ठलाच्या चरणांमध्ये रुतली आणि त्या बोटांची खूण आजही विठ्ठलाच्या चरणावरती असल्याचे मानले जाते. ही कथा प्रत्यक्ष घडली की प्रतिकात्मक आहे यापेक्षा त्याच्यातील संदेश अधिक महत्त्वाचा आहे. सामान्यतः प्रत्येक साधकाचे अंतिम ध्येय मुक्ती असते. जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका मिळवणं हाच अध्यात्माचा शेवट मानला जातो. पण पुंडलिकाच्या भक्तीमुळे स्वतः भगवान पृथ्वीवरती आले. याचा अर्थ भक्ती ही मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण भक्ती असेल तर मुक्ती आपोआप प्राप्त होते. पण मुक्ती मिळाली म्हणून भक्ती मिळेलच असं नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, मुक्ती नको देवा तुझे चरण हवे. खरी भक्ती ही देवाकडून काही मागत नाही, ती फक्त देवावर प्रेम करते. म्हणून मुक्तकेशी दासीचा संदेश असा आहे की भक्तीचा मार्ग स्वीकारा, मुक्ती स्वतः तुमच्या मागे येईल. आता विठ्ठलाच्या पायाकडे पाहूया. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की विठ्ठलाचे दोन्ही चरण अगदी समपातळीवरती आहेत? याला समचरण असे म्हणतात. विठ्ठलासाठी सर्व समान आहेत. राजा असो, रंक, विद्वान असो, अशिक्षित असो, स्त्री असो, पुरुष, कोणताही जातीभेद, धर्मभेद किंवा श्रीमंती गरिबीचा भेद त्यांच्यासाठी नाही. म्हणून वारकरी संप्रदायात सर्वजण एकमेकांच्या पाया पडतात. ते व्यक्तींच्या नाही तर त्या व्यक्तीतील परमात्म्याच्या चरणाला वंदन करतात. पंढरपुरातील वारीमध्ये लाखो लोक एकत्र येतात. तिथे कोणाचा मोठेपणा नसतो. श्रीमंत जमिनीवर बसतो, गरीबही त्याच रांगेत बसून प्रसाद ग्रहण करतो. हे समचरण केवळ मूर्तीचा भाग नाही, ते समानतेच्या विचाराचे जिवंत प्रतीक आहे. सामान्यतः तोडे म्हणजे अलंकार, पण संतांनी त्याचा एक गहन अर्थ सांगितला आहे. मनुष्याला स्वतःवर काही बंधने घातली लागतात, कारण मर्यादा नसलेले जीवन शेवटी विनाशाकडे घेऊन जाते. नदीला दोन्ही काठ असल्यामुळे ती सुंदर वाहते. काठच नसतील तर पूर येतो. अग्नी चुलीत असेल तर अन्न शिजवतो, पण नियंत्रण सुटले तर सर्व काही जाळून टाकतो. तसेच मानवी जीवनातही संयम आवश्यक आहे. आपण कोणत्या मार्गाने चाललो आहोत ते सतत तपासले पाहिजे. चांगल्या मार्गावर चालताना देखील अहंकार येऊ नये. मीच श्रेष्ठ, मीच धार्मिक, मीच ज्ञानी असा विचार सुरू झाला तर तेही बंधनच ठरते. विठ्ठलाचे तोडे सांगतात, मर्यादा पाळा, संयम ठेवा, कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नका. तसेच चांगले आणि वाईट या दोन्हींकडे साक्षीभावाने पाहण्याची शक्ती विकसित करा. आता आपण विठ्ठलाच्या दोन्ही पायातील काठीकडे पाहूया. ग्रामीण जीवनात गुराखी आपल्या गुरांना काठीच्या साह्याने योग्य दिशेने नेतो. गुरे कधी भरकटली तर तो पुन्हा मार्गावर आणतो. ही काठी शिक्षा देण्यासाठी नसते, ती संरक्षणासाठी असते. याचप्रमाणे आपल्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर सतत उधळत असतात. कधी राग नियंत्रणाबाहेर जातो, कधी लोभ विवेक हरवून जातो, तर कधी अहंकार माणसाला स्वतःचा शत्रू बनवतो. अशा वेळी साधना, नामस्मरण, प्रार्थना, आत्मपरीक्षण हीच आपल्या हातातील काठी असते. ती आपल्याला पुन्हा योग्य मार्गावरती आणते. विठ्ठलाच्या पायातील काठी आपल्याला सांगते की जीवनावरती नियंत्रण ठेवायचे असेल तर प्रथम स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवा. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे की सर्वात मोठा विजय हा दुसऱ्यावर नसतो, तो स्वतःच्या मनावर असतो. जो स्वतःच्या इच्छांवरती विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो. आतापर्यंत आपण पाहिले की विठ्ठलाची प्रत्येक गोष्ट, त्याचं नाव, त्याचं चरण, त्याचे अलंकार, अगदी त्याच्या पायातील काठी सुद्धा मानवाचं जीवन जगण्याची कला शिकवत आहे. त्यामुळे ही मूर्ती केवळ दर्शनासाठी नाही, ती प्रत्येक क्षणी आपल्याला घडवण्यासाठी उभी आहे. पुढील भागात आपण विठ्ठलाच्या पितांबराचा सोगा, कमरेचा करगोटा आणि रुक्मिणीला दिलेली जागा याचे आध्यात्मिक रहस्य जाणून घेणार आहोत. आतापर्यंत आपण विठ्ठलाच्या नावामागील तत्वज्ञान, मुक्तकेशी दासी, समचरण तोडे आणि पायातील काठी यांचा अर्थ समजून घेतला. आता आपण मूर्तीतील अशा काही वैशिष्ट्यांकडे वळणार आहोत ज्यांच्याकडे अनेक भक्तांचं लक्षही जात नाही, परंतु संतांच्या दृष्टीने ही वैशिष्ट्ये साधकाला आत्मज्ञानाच्या दिशेने घेऊन जातात.
सर्वप्रथम पाहूया श्री विठ्ठलाच्या पितांबराकडे. भगवान विष्णूंच्या प्रत्येक रूपामध्ये पितांबराला विशेष महत्त्व आहे. परंतु विठ्ठलाच्या पितांबराचा अर्थ केवळ वस्त्र असा नाही. आध्यात्मिक साधनेमध्ये तेजाच्या अनुभूतीचे वेगवेगळे टप्पे सांगितले गेले आहेत. सुरुवातीला साधकाला निळ्या रंगाची अनुभूती येते, त्यानंतर शुभ्र निर्मळ प्रकाश दिसू लागतो, शेवटी सुवर्ण तेजाचा अनुभव येतो. हे सुवर्ण तेज म्हणजे परमचैतन्याचं प्रतीक मानलं जातं. विठ्ठलाच्या पितांबराचा सोगा त्या सुवर्ण तेजाचं प्रतीक आहे. तो आपल्याला सांगतो की मानवता आध्यात्मिक प्रवास अंधारापासून प्रकाशाकडे, प्रकाशापासून परमतेजाकडे आहे. ते तेज बाहेर कुठे मिळत नाही, ते प्रत्येकाच्या अंतःकरणातच सुप्त अवस्थेत असते. साधना म्हणजे त्या तेजाला जागवण्याची प्रक्रिया. आता आपण विठ्ठलाच्या कमरेभोवती असलेल्या करगोट्याकडे पाहूया. अनेकांना तो फक्त एक अलंकार वाटतो, पण संतांनी त्याचाही एक अत्यंत सुंदर अर्थ सांगितलाय. हा करगोटा बासरी वेलाचा असल्याचे सांगितले जाते. त्याचा अर्थ की भगवानानं स्वतः आपल्या वासना नियंत्रण मिळवले आहे. देव स्वतः कंबर कसून प्रत्येक कार्यासाठी सिद्ध आहेत. ते निष्क्रिय नाही, सज्ज आहेत, जागृत आहेत, सतत धर्मरक्षणासाठी तयार आहेत. ही शिकवण प्रत्येक माणसासाठी आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी खचून न जाता कंबर कसून उभे राहायचे. आपल्या इच्छा, मोह, राग, लोभ यांना मनावर राज्य करू द्यायचे नाही. उलट आपण आपले राज्य करायचे. आजच्या काळात माणूस बाह्य जग जिंकण्याचे प्रयत्न करतो, पण स्वतःच्या मनाला हरवून बसतो. विठ्ठलाचा करगोटा सांगतो की जो स्वतःला जिंकतो तोच खऱ्या अर्थानं जग जिंकतो. आता आपण एका सुंदर प्रतीकाकडे वळूया, ते म्हणजे रुक्मिणी मातेला दिलेली जागा. पंढरपूरमध्ये विठ्ठलासोबत रुक्मिणी मातेचेही मंदिर आहे. वारकरी संप्रदायात रुक्मिणीला तितकंच महत्त्व दिलं जातं. यामागे एक गहन संदेश आहे. स्त्री आणि पुरुष हे दोन स्वतंत्र अस्तित्व नसून एकमेकांचे पूरक आहेत. स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे आणि पुरुषाशिवाय स्त्रीचं अस्तित्व पूर्णत्वात जात नाही. संसार असो अध्यात्म, दोघांची समान भागीदारी आहे. आजच्या समाजात समानतेबद्दल अनेक चर्चा होतात, पण हा विचार संतांनी शेकडो वर्षापूर्वी आपल्या देवाच्या मूर्तीतून मांडला होता. देवाजवळ देवीला दिलेली जागा म्हणजे स्त्रीचा सन्मान, तिचं महत्त्व आणि तिच्याशिवाय जीवन अपूर्ण असल्याची जाणीव. आता आपण विठ्ठलाच्या छातीवर असलेल्या श्री वत्सलाकडे पाहूया. पुराणामध्ये एक कथा सांगितली जाते की भृगु ऋषींनी त्रिमूर्तींपैकी श्रेष्ठ कोण हे जाणून घ्यायचं होतं. तेव्हा त्यांनी पायाने प्रहार केला. सामान्य माणूस असता त्याला राग आला असता, पण भगवान विष्णूंनी उलट ऋषींचे पाय हातात घेतले आणि विचारले, तुमच्या पायाला लागले तर नाही ना? किती विलक्षण प्रसंग आहे हा. जिथे अपमान झाला तिथेही राग नाही, जिथे अहंकाराला ठेस लागली तिथेही अहंकार नाही. उलट समोरच्याची काळजी, त्या प्रसंगाची आठवण म्हणून छातीवर. यातून विठ्ठल आपल्याला सांगतो की खरा मोठेपणा सामर्थ्यात नसतो, तो क्षमतेमध्ये असतो, क्षमेमध्ये असतो. त्याच्यामध्ये देवत्व आहे. राग हा क्षणभराचा असतो, पण त्याचे परिणाम आयुष्यभर टिकतात. म्हणून रागावरती नियंत्रण मिळवा, अहंकार दूर करा. अहंकार गेला की देव जवळ येतो. आता आपण विठ्ठलाच्या उजव्या हातामधील कमळाच्या पाकळीकडे पाहूया. कमळ भारतीय संस्कृतीमध्ये शांती, पावित्र्य आणि निर्मळतेचे प्रतीक आहे. कमळ चिखलामध्ये उगवते, पण त्यावरती चिखलाचा डागही राहत नाही. हा संदेश प्रत्येक माणसासाठी आहे. आपण संसारात राहतो, तिथे सुख, दुःख, यश, अपयश, लोभ, माया, स्पर्धा, संघर्ष हे सर्व असणारच, पण त्या सर्वांमध्ये राहूनही मन निर्मळ ठेवणं हीच खरी साधना आहे. कमळ आपल्याला शिकवतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या स्वभावातील शांतता गमावू नका. आता आपण विठ्ठलाच्या कानातील मकराकार कुंडलांकडे पाहूया. मत्स्य म्हणजे जलतत्वाचे प्रतीक. योगमार्गामध्ये साधकाला पंचमहाभूतांवरती विजय मिळवत पुढे जावे लागते. जलतत्वावरती विजय मिळाल्यानंतर तो वायुतत्वापर्यंत पोहोचतो. त्यानंतर ध्यान अधिकाधिक गहन होत जातं. असं सांगितलं जातं की ध्यानाच्या सर्वोच्च अवस्थेमध्ये मन बाह्य ध्वनीपासून पूर्णपणे अलिप्त होतं. या अवस्थेला निर्विकल्प समाधी म्हणतात. आतल्या शांततेचा आवाज ऐका, कारण परमात्म्याचा अनुभव कोलाहलामध्ये नाही तर पूर्ण शांततेमध्ये मिळतो. आजच्या काळात आपण सतत मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया, हजारो आवाजांमध्ये जगत असतो, पण स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो. विठ्ठलाची कुंडले जणू आपल्याला सांगतात, कधीतरी काही क्षण शांत बसा, स्वतःला ऐका, तिथेच देव भेटेल. आतापर्यंत आपण पाहिले की विठ्ठलाचा प्रत्येक अलंकार हा केवळ सौंदर्यासाठी नाही, तर प्रत्येक गोष्ट मानवाच्या जीवनाला दिशा देणारी आहे. पितांबर तेज शिकवतो, करगोटा संयम शिकवतो, रुक्मिणीची जागा समानता शिकवते, श्री वत्सलांछन क्षमा शिकवते, कमळ शांती शिकवते, मकराकार कुंडली अंतर्मुख होण्याचा मार्ग देतात. परंतु अजून एक रहस्य बाकी आहे, जे आपल्याला विठ्ठलाच्या मस्तकावरील महादेवाच्या पिंडीचा आकार आणि सोहम या महान आध्यात्मिक अनुभूतीचा अर्थ, विठ्ठलाच्या मूर्तीतील सर्वात गहन तत्वज्ञान समजून घेणार आहोत. या संपूर्ण प्रवासाचं सार अनुभवणार आहोत. आतापर्यंत आपण श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील जवळजवळ प्रत्येक वैशिष्ट्य समजून घेतलेलं आहे, ज्याला अनेक संतांनी संपूर्ण साधनेचे अंतिम ध्येय म्हटले आहे.
हे रहस्य आहे श्री विठ्ठलाच्या मस्तकावरील महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे. जर आपण श्री विठ्ठलाच्या मस्तकाकडे बारकाईने पाहिलं तर त्यावरील मुकुटाचा आकार शिवलिंगाची आठवण करून देतो. वारकरी परंपरेमध्ये हा योगायोग मानला जात नाही. संतांच्या मते हा आकार एका अत्यंत गहन आध्यात्मिक सत्याकडे निर्देश करतो. योगशास्त्रानुसार आपल्याला भूमध्याच्या वर एक सूक्ष्म प्रदेश आहे ज्याला चिदाकाश असे म्हणतात. चित्त म्हणजे शुद्ध चेतना आणि आकाश म्हणजे अमर्याद अनंत अवकाश. हा असा प्रदेश आहे जिथे मन नसतं, विचार नसतात, इच्छा नसतात, अहंकारही उरत नाही. उरते ती फक्त शुद्ध जाणीव. ही शुद्ध जाणीव म्हणजे परमात्मा. म्हणून श्री विठ्ठलाच्या मस्तकावरील शिवपिंडीचा आकार आपल्याला सांगतो की भक्तीचा अंतिम टप्पा हा बाह्य दर्शनामध्ये नसून अंतर्मनातील चिदाकाशामध्ये आहे. देवाला शोधण्यासाठी शेवटी डोळे मिटावे लागतात. याच कारणामुळे अनेक संतांनी विठ्ठल आणि महादेव यांच्यामध्ये कोणताही भेद मानला नाही. रूप वेगवेगळे असले तरी, नावे वेगवेगळी असली, पूजा वेगवेगळी असली तरी अंतिम सत्य एकच आहे. प्रवास पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा करूया. आपण दर्शनाची सुरुवात कुठून करतो? विटेपासून. भक्त पंढरपूरला जातो. प्रथम त्याचे लक्ष विठ्ठलाच्या चरणाकडे जाते. विट म्हणजे पृथ्वी तत्व, म्हणजे संसार, आपले कर्तव्य, आई वडील, आपले कुटुंब, आपले कर्म. त्यानंतर आपली नजर वर सरकते. समचरण दिसतात, ते समानता शिकवतात. पायातील तोडे दिसतात, ते संयम शिकवतात. काठी दिसते, ती शरीफूवरती नियंत्रण ठेवण्याची आठवण देते. करगोटा दिसतो, जो वासनांवरती विजय मिळवण्याची प्रेरणा देतो. पितांबर दिसतो, जो अंतःकरणातील तेज जागृत करण्याची दिशा दाखवतो. कमळ दिसते, ते शांती शिकवते, जे क्षमा आणि अहंकाराचा त्याग शिकवते. मकराकार कुंडले दिसतात, ती अंतर्मुख होण्याचा मार्ग दाखवतात. भालप्रदेश दिसतो, जिथून ज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो. आणि शेवटी मस्तकावरील शिवपिंडी म्हणजे चिदाकाश, म्हणजेच अंतिम सत्य. किती विलक्षण रचना आहे ही! एका मूर्तीमध्ये संपूर्ण अध्यात्माचा प्रवास मांडला गेला आहे. पृथ्वीपासून परमात्म्यापर्यंत, संसारापासून मुक्तीपर्यंत, भक्तीपासून ब्रह्मज्ञानापर्यंत. याच्या संदर्भात संतांनी सोहम या मंत्राचा उल्लेख केला. सोहम म्हणजे तोच मी आहे. जेव्हा साधक शांतपणे श्वास घेतो तेव्हा प्रत्येक श्वासामध्ये नकळत सो आणि प्रत्येक उच्छ्वासामध्ये हम असा नाद घडत असतो, असे योगशास्त्र सांगते. सोहम हाच जप करतो, परंतु त्याची जाणीव होत नाही. साधना म्हणजे त्या नकळत चालणाऱ्या जपाची जाणीव होते. जेव्हा मन पूर्ण शांत होते, श्वास स्थिर होतो, विचार विसरू लागतात, तेव्हा साधकाला अनुभव येतो, मी हा देह नाही, मी हे मन नाही, मी हा अहंकार नाही, मी या परमात्म्याचं अंश आहे. यालाच उपनिषदांमध्ये अहम ब्रह्मास्मी असे म्हटले जाते. इतका मोठा आध्यात्मिक अनुभव मिळाल्यानंतरही संत पुन्हा लोकांमध्ये परत येतात. ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतात, पण त्याआधी हजारो लोकांना ज्ञान देतात. तुकाराम महाराज वैकुंठाला जातात, पण त्याआधी लाखो अभंग रचून समाजाला भक्तीची दिशा देतात. नामदेव महाराज, एकनाथ महाराज, चोखामेळा, सावतामाळी, जनाबाई, गोरा कुंभार संतांनी मुक्ती मिळवण्यापेक्षा भक्तीला अधिक महत्त्व दिलेले आहे. कारण देव मिळवणे अंतिम ध्येय नाही, देवाला प्रत्येकामध्ये पाहणे हे अंतिम ध्येय आहे. तो सिंहासनावर बसलेला नाही, तो युद्धभूमीवर नाही, तो राजवाड्यात नाही, तो आपल्या भक्ताची वाट एका साध्या विटेवर पाहत आहे. जणू तो प्रत्येकाला सांगत आहे, तू किती पापी आहेस, किती श्रीमंत आहेस, किती गरीब आहेस, किती शिकलेला आहेस, किती अशिक्षित आहेस, याने मला काही फरक पडत नाही. तू फक्त एक पाऊल माझ्याकडे टाक, उरलेली सर्व पावले मी तुझ्याकडे चालत येईल. याच भावनेतून लाखो वारकरी दरवर्षी शेकडो किलोमीटर चालत पंढरपूर गाठतात. त्यांच्या पायांना फोड येतात, अंगावर उन्हाचा तडाखा बसतो, पावसाने कपडे भिजतात, पण त्यांच्या ओठावर एकच नाम असते, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. कारण त्यांच्यासाठी पंढरपूर फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, ते एक अनुभूती आहे, एक जीवन पद्धती आहे, एक तत्वज्ञान आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती भक्ती, समानता, सेवा, संयम, क्षमा, प्रेम यांची अखंड परंपरा आहे. पुढच्या वेळी श्री पंढरपूरला जाल आणि विठ्ठलाचे दर्शन घ्याल तेव्हा फक्त मूर्ती पाहू नका, त्या मूर्तीतील प्रत्येक प्रतीक समजून घ्या. कारण कदाचित त्या दिवशी तुम्हाला फक्त विठ्ठल दिसणार नाही, तर परमात्माही दिसू लागेल. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. जय जय रामकृष्ण हरी.